मॅच ऑन. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला जरूर पोहोचले होते. 10 ते 15 पावलांचा रनअप तिथे मात्र पाहायला मिळाला होता. डीप मधून खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीवर आदळला आणि त्याचाच फायदा घेत असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र कौसा संघाने कल्पेशच्या माध्यमाने इथे मात्र अकाउंट ओपन केला जातो 1 धावेने. यावेळेस बॅटर लेफ्ट हँडर बॅटर ओंकार पाटील थोडस व्यत्यय निर्माण होते. नक्कीच रनअप पूर्ण झाला होता, कुठेतरी फलंदाजाला अडचण निर्माण झाली, तेच त्यांनी हेरलं आणि डेड बॉल पाहू शकता पंचांच्या स्वरूपाने. आता मात्र हवेचा वेग वाढलाय डावखुऱ्या फलंदाजासाठी. यावेळेस यष्ट्या थोड्या बचावल्या गेलेत, नंतर डाऊन द लेग पंच दंडित करतायत अतिरिक्त वाईटच्या स्वरूपाने. अतिरिक्त 1 धावसंख्या फळकावर ऍड होईल. धावसंख्या फळक 2 या आकड्यावर. नक्कीच यष्ट्यांना थोडंसं किंचितचा अंतर, सेंटीमीटरचा अंतर म्हणावं लागेल, इतक्या जवळून चेंडू जरूर गेला होता, परंतु डाऊन द लेग चेंडू कुठल्याही स्वरूपात गेला तर आपल्याला तो अतिरिक्त वाईटच्या स्वरूपाने पाहायला मिळतो. यावेळी समोरच्या दिशेला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. बॅट उचलायच्या आधीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. गुड बॉलिंग. वेगवान चेंडू हाताळत असताना योगेश म्हात्रे. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नसेल, गॅप मधून चेंडू चालला, चेंडू थांबणार नाही. चौकार येतोय ओंकार पाटीलच्या बॅट मधून. चांगला फटका म्हणता येईल. वेगवान चेंडू होता, त्याच्यावर प्रहार केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, आता मात्र तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणला गेलाय. थोडंसं पोझिशन मध्ये चेंज पाहायला मिळालाय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतायत. यावेळेस क्षेत्ररक्षक कोणी नसेल, चेंडू 1 बाउन्स येतोय. क्षेत्ररक्षक त्याच्यावर 2-2 येत आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावतो 8 या आकड्यावर. गॅप सिलेक्शन शॉट पाहू शकता ओंकार पाटीलच्या बॅट मधून. जिथे क्षेत्ररक्षक नाही तिकडे खेळण्याचा प्रयत्न त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स उचलतील, फेकतील, चांगली पैकी म्हणता येईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला होता यावेळेस योगेश कडून. व्हेरिएशन्स खूप आहेत. वेगवान चेंडू देखील खूप चांगल्या प्रकारे हाताळतो. स्लोवर गतीचा चेंडू देखील खूप चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन आणि खूप वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्याचा अनुभवाचा इथे फायदा इथे मात्र घेत आहेत. कल्पेश गोवारीसाठी इथे मात्र लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवलाय. मिड विकेट ठेवलाय. लॉंग ऑन क्षेत्र मात्र खाली आहे. वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू होता. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. 2 धावेनी ते मात्र षटक समाप्त होते. शेवटच्या चेंडूवर 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 11 या धावसंख्येवर.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात योगेश म्हात्रेने. चांगली सावध सुंदर सुरुवात म्हणता येईल कौसा संघाकडून. 11 धावसंख्या एक चांगली धावसंख्या मानली जाईल पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण ज्या प्रकारचा गोलंदाज आहे योगेश म्हात्रे त्याच्यासमोर ही धावा एक चांगली धावसंख्या म्हणता येईल कौसा संघासाठी. पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्ड करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये नाबाद सावध अशी सुरुवात पाहायला मिळते. दुसरा गोलंदाजी माकडू सज्ज होतोय. राजेश येतोय. राऊंड द विकेट ॲक्शन आहे. काहीतरी थोडंसं मला वाटतं त्रास होतोय फलंदाजी करत असताना ओमकार पाटीलला. नक्कीच माशा आहेत मला तर वाटतंय. दुसऱ्यांदा स्टॉप केलं गेलं गोलंदाजाला. यावेळी स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. खूप चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण सजवला गेलाय गोलंदाजाकडून. खूप चांगल्या प्रकारचा स्क्वेअर कटचा हा फटका होता, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. गोलंदाज आणि कर्णधार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. खूप चांगलं क्षेत्र निवडलं योगेशसाठी. ज्या प्रकारची फलंदाजी फर्स्ट मॅचमध्ये केली होती, या प्रकारचे स्क्वेअर कटचे फटके त्याच्या बॅटमधून लगातार पाहायला मिळाले होते आणि त्याच फटक्यासाठी तो क्षेत्ररक्षक त्या पोझिशनमध्ये तैनात केला गेला होता. तर मात्र डावखुरा आणि उजव्या हातांचा फलंदाज जेव्हा जेव्हा येतात तेव्हा अशा पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षकांची दमछाक पाहायला मिळते. या वेळेस इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये उचलत आहेत. थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा इथे मात्र 2 धावेमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जातोय 14 या आकड्यावर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय या फटक्यासाठी पहिल्या मॅच पासून, आणि इथे मात्र काय करतो क्षेत्ररक्षक, चुकी केली आहे त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त 4 धावांमध्ये. चौकार. क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात. कदाचित हा चेंडू अडवला गेला असता तर कल्पेशचं कॉन्फिडन्स थोडं उतरलं असतं आणि चौकाराने त्याचा आत्मविश्वास जरूर दुणावला असेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, परंतु यावेळी आधीच ओळखलं होतं त्यामुळे जास्त बाहेर चेंडू फेकला गेला होता, परंतु पंचांनी त्यांना दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात 1 धावसंख्या धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. अभ्यास करून आलेत म्हात्रेपाडा संघ. कौसा संघाचा ज्या प्रकारची फलंदाजी केली होती दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही पोझिशन इथे मात्र पॅक केलेत दोन्ही फलंदाजांच्या. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, थोडीशी अपील केली गेली होती पंचांनी, ती दाद मात्र फेटाळून लावली आहे. नक्कीच मेन पंचांकडे मागणी केली होती. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आयोजक महेश भंडारी पाहू शकाल. चांगली गोलंदाजी होती. चौकाराचं प्रत्युत्तर नक्कीच दिलंय राजेशने. नक्कीच एक अतिरिक्त वाईड त्यानंतर फेकला गेला होता, परंतु यावेळेस कमबॅक केलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु प्रॉपर टायमिंग जुळलाय का. खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला अडवला गेला नव्हता. परंतु थर्ड मॅन मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात केलाय कल्पेश गोवारीसाठी, आणि तोच क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवतोय. अशा प्रकारे दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय.
यावेळेस इनसाइड आउट खेळायचा होता, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या समोर आणि सोपस झेल देऊन बसलाय आणि कल्पेश गोवारी मात्र आता पवेलियन मध्ये जाऊन बसलाय. पकाचे जत्रचा शनिवार साचा आगरी कोल्यांचा चैता पकाचे जत्रचा. आई आई लोक तुझे पालखीला खांदा लावाला, आई आई लोक तुझे पालखीला खांदा लावाला. दो 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 एक वीरा माईचा, दो 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 एक वीरा माईचा. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईर येतोय. स्ट्राइक मात्र चेंज झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली. नवीन गोलंदाज अजय येतोय, त्याच्या समोर ओमकार पाटील. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत बनून राहतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून 1 बाउन्स फ्लाय होतो, चेंडू चालला सीमा रेषा पार चौकार. फुलरलेनचा चेंडू होता, फक्त आणि फक्त कलायांचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीपमध्ये जरूर क्षेत्ररक्षक होता, परंतु डबल माइंडेड झाले, कॅचवर जाऊ की 1 बाउन्ससाठी थांबू. परंतु चेंडू 1 बाउन्स त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झाला आणि त्याचाच फायदा 4 धावांनी कौसा संघाला ओमकार पाटीलच्या बॅटमधून हा चौका पाहायला मिळाला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढले. डीपमध्ये योगेश म्हात्रे आहेत, एकापेक्षा दुसरं जास्त काही नसेल. एकाने धावसंख्येने धावसंख्या वाढते 26 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ अजय म्हात्रे, त्यांच्यासमोर अजून एक लेफ्ट हँडर बॅट्समॅन निलेश भोईर आहेत. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, यावेळेस गॅप मधून चेंडू चाललाय हवाई सफर करत. सिक्सर निलेश भोईरच्या बॅट मधून हा पहिला षटकार. तर 3 चेंडू मध्ये 2 चेंडू चुकीचे हाताळलेत अजयने. फुलरलेनचे चेंडू, पहिला चेंडू फुलरलेनचा ओमकार पाटील साठी होता, त्यांच्या बॅटमधून चौकार. त्यानंतर नवीन फलंदाज निलेश भोईरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पाहूया अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 10 ते 15 पावलं धावून चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. एक टप्पा घेत असताना डीप मधून योगेश येतात, कलेक्ट करतायत, फेक करतायत, तोपर्यंत 2 धावा. 2 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे सरसावतोय 34 या आकड्यावर. नक्कीच संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक दूरवर होते. नक्कीच प्रयत्न केला होता चेंडूपर्यंत पोहोचण्याचा, परंतु पोहोचता आलं नाहीये आणि त्याचाच परिणाम इथे 2 धावेमध्ये पाहायला मिळतोय. नितीन कारभारी यांचे देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत. यावेळेस काय बोल हाताळले, खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय. बीट झालेत फलंदाज, बॅटकट आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते.
यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. यावेळेस यष्टीरक्षक मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीयेत आणि मोठा हातरा बसतोय कौसा संघाला. ओमकार पाटील तंबूच्या आश्रयाला. घोडा घेऊन आला धनगराच्या वाड्याला. धनगराची लेक पानू दिसली देवाला. बाण रुतला बाण घुसला देव बसला जाळ्यामध्ये. तीन षटक इथे मात्र समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत 35. नवीन फलंदाज प्रशांत पाटील येत आहेत. एक बंधुराज पवेलियन मध्ये, एक बंधुराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. शेवटच्या क्षणाला योगेश कडून चेंडू अडवला गेलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 37 या आकड्यावर. तर नक्कीच आयोजकांच्या कडून 12व्या प्लेयरसाठी रेग्युलर जो 12वा प्लेयर असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शेवटपर्यंत ज्या संघाचा त्याला नक्कीच इथे कूलर मिळेल. तर याची दक्षता घ्यायची आहे संघाच्या 12व्या प्लेयरने. ते मात्र अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा डीपमध्ये क्षेत्ररक्षक चालले. डीपमध्ये थोडंसं फंबल आणि त्या फंबलचा फायदा इथे मात्र दुहेरी धावमध्ये. एक धाव महत्त्वाची आहे. काल जे संघ खेळले त्यांना एका धावेचा मोबदला जरूर मिळालाय. खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहायला मिळाले आपल्याला कालच्या दिवसामध्ये. फुलरलेनचा चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय मिड विकेट क्षेत्राच्या वरून. हवाई सफरचा हा षटकार. मिळणार नाही आपल्या विश्वनाथ दादा सारखा. त्याचा शोधून मिळणार नाही विश्वनाथ होईल दादा सारखा. तर चुकीच्या चेंडूचा पुरेपूर इथे मात्र समाचार घेतला जातोय. खोलवर टप्प्याला सन्मान आणि चुकीच्या चेंडूला अक्षरशः फेकून देण्याचं काम इथे मात्र केलंय निलेश भोईरने. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप अपील लाऊड पाहायला मिळतीये. नक्कीच थोडंसं विचार विनिमय केलं जाईल 2 पंचांमध्ये. डॉट चेंडू आहे नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून लांब ठेवला होता चेंडू. नक्कीच त्या चेंडूवर लाऊड अपील केली गेली. दोन्ही संघाकडून एकाने अपील केली गेली वाईटसाठी, एकाने अपील केली ती म्हणजेच कार्ड बिहाइंडची. परंतु पंच चांगल्या प्रकारचा निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला गेला तर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावर. 45. फुलरलेनचा चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो आणि इथे मात्र काय पाहायला मिळतोय डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपला गेलाय. नक्कीच रिव्ह्यू आहे बीमरसाठी आपल्याला. बीमरचा रिव्ह्यू इथे मात्र घेत असताना फलंदाजाकडून पाहिलं जाईल. आमच्या आयोजक आहेत स्क्रीनवर. 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मेन पंच देखील सध्या बाहेर आहेत. ते देखील आपल्याला योग्य तो निर्णय कळवतील. परंतु खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपलाय. कदाचित तो चेंडू सोडला असता
तर वाईटच्या स्वरूपाने अतिरिक्त धाव मिळाली असती, परंतु DRSच्या माध्यमाने बीमर आहे की नाही ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तर मेन पंचांनी इथे मात्र घोषित केलं बीमर चेंडू आहे आणि यावेळेस खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे टिपला गेला होता. रन कंप्लीट आहे का? एक धाव कंप्लीट आहे. नो +1 आणि पुढील चेंडू फ्रीचा असेल. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 या धावसंख्येवर. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रशांत पाटील आणि ओमकार पाटील हे दोन बंधू. दोघांची यावेळेस मोठा फटका पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळतोय. प्रशांत पाटीलच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. ज्या प्रकारची फलंदाजी ओमकार पाटीलने केली होती तशाच प्रकारची फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. प्रशांत पाटील दोन बंधुराज खूप चांगल्या प्रकारची शैली आहे. यावेळी अजून एक मोठा फटका, अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. खूप चांगल्या प्रकारचा बॅक टू बॅक दोन षटकार प्रशांत पाटीलच्या बॅटमधून शेवटच्या क्षणाला. आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 59 या आकड्यावर. आणि 60 धावा, 24 चेंडू आणि 60 धावांचा आता मात्र लक्ष म्हात्रेपाडा संघासमोर ठेवलाय. की जर विचार केला गेला तर प्रशांत पाटील, ओमकार पाटील एकाच कदकाठीचे दोन बंधुराज आहेत. कुठल्याही प्रकारचा फरक तिथे मध्ये पाहायला मिळत नाही. फरक एवढाच आहे की एक रायटी आहे आणि एक लेफ्टी, परंतु फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची दोघांची पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारचं स्कोअर ऑन स्कोअरबोर्ड पाहायला मिळतोय. नक्कीच नाणेफेकी जिंकून फलंदाजी का स्वीकारली होती त्याचं इथं तंतोतंत उदाहरण पेश केलंय कौसा संघाने. मोस्टली टेनिस क्रिकेटमध्ये नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रत्येक संघाकडून पाहायला मिळतो, परंतु कौसा संघाने मात्र नाणेफेकी जिंकून फलंदाजी का स्वीकारली याचं उदाहरण त्यांनी इथे मात्र खूप चांगल्या प्रकारे पेश केलंय. या 60 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याच्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेल व्हॉइस ऑफ मानेरे राहुल दादा भोईर.
थँक्यू सो मच योगेश यांचा आवाज आपण ऐकला कॉम्बॉक्समधून. नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर आम्ही का बॅटिंग करणार आहोत हे दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. कौसा संघानं जरूर समोर मात्रेपाडा हे देखील विसरून जमणार नाहीये. कधी अटॅक करू शकेल, कधी कमबॅक करू शकेल, तेवढी क्षमता खेळाडूमध्ये आहेत. राजेश, कृष्णा, योगेश मात्रे, अल्पेश मात्रे, मच्छिंद्र मात्रे वॉरियर्स पूर्ण आहे. त्या अनुषंगानं जरूर बघूया मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळेल. मजा येईल मॅचमध्ये, कुठे जाऊ नका. आजचा हा सामना रंगतदार होईल यामध्ये शंकाने. कौसा संघ ज्यानं मकर संघ ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. निलेशनं स्वप्नातील बाईक देखील जिंकलेली आहे. मग परवाच MLA ट्रॉफी आमदार चषक जिंकलेला आहे श्री मलंगडामध्ये. मात्रेपर्यंत मॅच जबरदस्त रंगल यामध्ये शंका नाही आहे. मॅचला दिसतो अंपाचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर सज्ज आहेत. ओमकार ज्युनियर समोर राजेश मात्रे. पहिला बॉल फुल टॉस ड्राईव्ह केलेला डीप मध्ये बघतो आपण. प्रोटेक्शन आहे, चांगले फिल्डिंग, चेंडू स्टॉप केलेला आहे. उचलून फेक करेपर्यंत पहिल्या 2 धावा राजेश मात्रेला, पहिल्या 2 धावा मात्रे पडायला मिळतील. 60चं चेस मोठं आहे. 60 धावा मॅचमध्ये चेस करायचे आहेत. सुरुवात दमदार करावी लागेल. पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग करावी लागेल मात्रे पडायला. राऊंड विकेट. पुन्हा एकदा समोर खेळलेत. फटका चांगला आहे. 20 मध्ये रन चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. पहिला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये खेळ टीम काकडवाल सोबत. राऊंड विकेट. खराब आहे चेंडू. ऑन साइडला फक्त दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. मिड विकेटला कोणी फिल्डर नाहीयेत. मिळतील धावा 4. डीजे थँक्यू. बॅटरला एक संधी असणार आहे. DRS ची मागणी करायची. यस करायची आहे. जाऊया आपण बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS आहे. अंपरचा कुठलाही कॉल नाही. जर सक्सेस झाला तर पुढे कंटिन्यू केला जाईल. अनसक्सेस झाला तर पुन्हा DRS मिळणार नाही. चला लीगल चेंडू रिसर आहे. पुन्हा DRS मिळणार नाहीये. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 वर. यावेळेस बघतो आपण हा चेंडू येत असताना डॉट बॉल. जरूर DRS नसणारे. मी अगोदरच त्याची अनाउन्समेंट केली होती. कदाचित नरेशला भीती वाटली असावी. आता कॉमेंट्री विसरला की काय राहुल भोईर. मात्र मागची 10 वर्ष क्रिकेटची कॉमेंट्री जरूर आम्ही करतो. यावेळेचा फटका चांगला डीप मध्ये. प्रोटेक्शन, वेगाने फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचणार आहे वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. थँक्यू सो मच. 14 रन्स, 14 धावा धाव पुस्तकावरती आहेत. 60चं टार्गेट आहे. त्या अनुषंगानं सुरुवात देखील धमाकेदारांनी दमदार केली राजेश मात्रेनं. त्याला माहिती आहे घडणं सिंगल डबलला जास्त काय योगदान देऊन त्याचा जास्त फायदा होणार नाही. समोर ड्राईव्ह केलेला आहे. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी. धाव नकोय. चांगली फिल्डिंग बघतो आपण. स्लीपर कव्हर मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये धाव इकडनं नसणार आहे. इथं असताना बघतो आपण हा देखील यावेळेचा हा डॉट बॉल. एकूण पहिले षटक संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण 14 14 धावा. सागर भोईर सध्या तरी
KDMC कर्मचारी आनंद घेत असताना आमच्या क्रिकेट टुर्नामेंटचा आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मित्र सागर भुईर जे मानेरेचे आहेत KDMC कर्मचारी आहेत, जरूर मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण रन्स धावा फलकावरती 60 टार्गेट असताना धावा आपण बघतो एकूण झालेल्या 14 धावा. मॅच जरूर दूर आहे मात्रेपाड्यापासून, मात्र मात्रेपाडा संघ एक असा संघ आहे जो शेवटपर्यंत संघर्ष करेल आणि संघर्ष करण्याकरिताच आम्ही उतरलो मैदानामध्ये. त्या अनुषंगाने चांगली कॉन्टॅस्ट पाहायला मिळेल. कौसा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे, चांगला बॉलिंग अटॅक आहे, चांगली फिल्डर या टीमकडे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी बॅटिंग करून सिद्ध केलेलं आहे की आम्ही नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग का केली. आता मात्रेपाडा बघा त्यांना कसं उत्तर देतोय. कृष्णा मात्रेच्या त्या लास्ट ओव्हरच्या काय रन्स 25 आय थिंक आल्या होत्या, 24 आल्या होत्या. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर निलेश आलेत. ऑन साईडला फटका टर्न केलाय, डीप मध्ये आता प्रोटेक्शन आहे, पॉवर प्ले संपलेला आहे. सिंगल डबलचा कॉल नसणारे प्रत्येकी धाव महत्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट. इकडे या मॅच मध्ये टार्गेट मोठे, 4 ओव्हरमध्ये 60 करायचे. त्या अनुषंगाने एक चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला दोन टीम मध्ये पाहायला मिळते. कुठला संघ असणार आहे सेमीफायनल मध्ये, ज्या माध्यमातून बघतो आपण मगासपासून ही मॅच जी आहे चर्चा मॅचची जरूर होती की मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. काय बॉल आहे, सुपर बॉलिंग. यॉर्कर थोडीशी करा फिल्डिंग, सेकंडचा कॉल, लगेच धाव मिळणारे. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. इकडे आपण चूक केली तर लगेचच डबल, तिकडे सिंगल. फिटनेस व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट खेळण्या अगोदर प्रत्येकी खेळाडूनं बघावं आपला फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही जरूर काय धावा घेऊ शकतात, चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग करू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. कमी केली गती, पूल केलाय, मिस टायमिंग आहे. डीप मध्ये वारिश लॉंग ऑनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त धाव नसेल, प्रत्येकी धाव महत्वाची आहे. मातेपाडा संघ प्रयत्न करेल 60 धावा चेस करायचे दिजे नाहीये. समोर बॉलिंग अटॅक चांगला, लेफ्टी बॉलर आतापर्यंत त्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. तोच निलेश आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्येतून जाऊन पोहोचले 18 वरती. स्कोर बोर्ड 18 रन्स इन बोर्ड. 60 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. मात्रेपाडा प्रयत्न करेल. मिस टायमिंग, जेलची संधी, डाऊन द बॉल, विकेट कीपर कृष्णा मात्रे इज गॉन. पहिली विकेट पहिला धक्का लागत असताना मात्रेपाड्याला 18ला 1. परिषद बजरंग नवीन बॅटर योगेश मात्रे बुगे आलाय. या जोडीकडनं जास्त अपेक्षात मात्रे पडायला. 60 धावांचा मोठा पल्ला, मोठा डोंगर सर करायचंय, तिथपर्यंत पोहोचायचंय. त्याकरिता बॅटिंग चांगली करावी लागेल. चांगली बॉलिंग करत असताना निलेश भुईची चांगली बॉलिंग, फटका फसलाय, बुग्याची विकेट हवेत आहे. डीप मध्ये चांगले फिल्डिंग पुन्हा दाखव कॉर्नर मध्ये. 100% कमेंट मध्ये देत असताना कौसाचे बघतो आपण प्रत्येकी प्लेयर एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. धाव पुस्तकावरती प्रेक्षकांची गर्दी आता वाढत जाणार आहे. इव्हिनिंगचं सेशन जवळ येतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानावरती असतात. वेल बॉल अपील, सुपर बॉल. क्वालिटी बॉलिंग होत असताना डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नाराज आहेत भोईर भरपूर अंपायर वरती. नो आर्ग्युमेंट प्लीज. आपण लगेचच मॅच ऑन करा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण बघतो धावफलक देखून आहेत 19 धावा. अजून या मॅच मध्ये विजय करिता मोठा टार्गेट जो आहे 60चा. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये विजय करिता मोठा संघर्ष करावा लागेल. आता आतापर्यंत आपण विजय केला तर आतापर्यंत या मॅच मध्ये ऑल इज वेल आहे. मध्ये येणारे 2 षटक महत्वपूर्ण असतील या मॅचचे, हे देखील विसरून जमणार नाहीये. कौसानी मात्रेपाड्यामध्ये महत्वपूर्ण मॅच
रंगतदार 41 ची गरज आहे. 41 धावा, 20 पेक्षा जास्त धावा आता प्रत्येकी षटकामध्ये बनवायचे आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर कल्पेश गवारी. बॉलिंग मार्कवरती थर्ड ओव्हर मध्ये 12 मध्ये 41 ची गरज आहे. मैदानावरती अशक्य असं नाहीये. तर वातावरण शांत आहे. वारा बघतो आपण, कुठेच दिसत नाही. झेंडा आपण बघतो समोर, जो अभिमानाने फळकतो समोर पाहतो आपण. त्या दिशेनं वारा म्हणजे रिव्हर्सच्या माध्यमातून खेळू शकतील. तर भुग्याकडे टॅलेंट आहे. समोर देखील लॉंग ऑन मिड विकेटला खेळू शकतो. महत्वपूर्ण मॅच. प्लीज हरी अप कौसा टीम, मॅच ऑन करा. मॅच महत्वपूर्ण आहे, आम्ही समजू शकतो. मात्र वेळ देखील तेवढीच महत्वाची आहे. फटका दमदार, बुग्याच्या बॅटमधून दमदार शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. दमखम दाखवावा लागेल. भव्य स्वागत केले बॉलरचं पहिलाच बॉल वरती. वेलकम टू ग्राउंड. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल भुग्यासाठी वेगवान चेंडू, लाईनचा विचार अंपायर करतील. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोरबोर्ड 26. 26 धाव आहेत. 60 या मॅच मध्ये करायचे आहेत म्हात्रे पाटलाला. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट. कौसा संघाने देखील चांगली कामगिरी केलेली. 59 केलेल्या आहेत. 60 डाव्या मॅच मध्ये बनवायचे आहेत. म्हात्रेपाडा संघ देखील तेवढाच जोमानं प्रयत्न करतोय. 34 ची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. कल्पेशवरी देखील थोडासा दबाव आला असावा. सिक्सरने त्याचं स्वागत केलेलं आहे. बॉलिंग बघूया इकडनं त्यांचा कमबॅक असेल का. योगेश कमी केली गती. मिसामिंग शॉट, डाऊन द बॉल. मात्र इकडे बघतो आपण नशिबाची साथ आहे. चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करत असताना नशिबाच्या 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा झाल्या. अर्ध्या धावा झाल्या, अजून अर्ध्या बनवायच्या आहेत. 10 मध्ये 30 ची गरज. पुन्हा फुल टॉस. आता जेलची संधी, मोठी संधी आलेली आहे. डाऊन द बॉल, फिल्डर चूक होणार नाहीये. योगेश भुग्याची महत्वपूर्ण विकेट, निर्णायक विकेट या मॅचची. गोल्डन खेळाडू बाद. रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शुभाची तलवार, चमके शुभाची तलवार. महत्वपूर्ण विकेट मिळते. रिसल आला मैदानाच्या आतमध्ये मलंगडचा. अल्पेश म्हात्रे हा देखील हार्डर फलंदाज आहे. 9 मध्ये 30 ची गरज आहे. महत्वपूर्ण विकेट घेतलेले गवादीनं आणि ही या मॅचची निर्णायक होऊ शकेल. अल्पेश म्हात्रे न्यू मॅन इन. चांगला चेंडू आहे, चांगले लंत आहे. ऑन साइडला फटका, बॅट गोपनीसारखी फिरवलेली आहे. डीप मध्ये फिल्डर, चांगले फिल्डिंग. गुड थ्रो. एकच धाव मेल. प्रत्येकी धावेसाठी आता मोठा संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये म्हात्रे पाटलाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31.
29 जुनी गरज येणार चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 29. 2 चेंडू महत्त्वपूर्ण निर्णायक असलेल्या मॅचचे. पहिलाच बदवती सिक्सर, त्याच्यानंतरचा कमबॅक पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा कमी केली गती, लाईन थोडीशी मागे ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगलच धाव मिळेल, सिंगलच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त धावा इकडे नसणार आहेत. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एकूण स्कोअर बोर्डवरती 32 झालेले आहेत. 28ची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका गरजेचाच आहे. सिक्सर आला तर मॅच शेवटच्या 6 बॉलमध्ये 22. मोठा फटका आला नाही तर मग या मॅचमध्ये थोडासा मागे मात्रे पडा. नेक्स्ट बॉल ओद विकेट ना. मिस टायमिंग शॉट, डाऊन द बॉल. फिल्डर तिकडे थांबलेले आहेत. चेंडू उचलून कव्हर करून फेक करेपर्यंत धावा इकडनं मिळतील. बघतो आपण या दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. एकूण धावा 34 34. आता या मॅचमध्ये अजूनही 26ची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक, 4 सिक्सर मारायचे देणाऱ्या 6 बॉलमध्ये मात्रे पडेल. चला प्लीज हरी अप, घाई करा. ओमकार ज्युनियर, सिनियर ज्युनियर दोघंही असतो बोलूयात या टीम मध्ये. कौसाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आपण सध्या तरी पाहतोय. आता इक्वेशन या मॅच मध्ये एवढं इझी नसणार आहे. सुपर चेंडू यावेळेचा बघतो आपण. आला डॉट बॉल. प्रथम बॉलिंग होत असताना ज्या लास्ट ओव्हर मध्ये रन्स आल्या कृष्णा मात्रच्या त्याच धावा आता इकडे बनवायच्या आहेत. हेलिकॉप्टर शॉट खोदून काढलाय. रन्स चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडू 22ची गरज आहे. 4ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू लागतील मात्रे पडायला तर हा सामना जिंकता येऊ शकेल. राजेश मात्रे साखेंग एनलाय, त्याचा प्रयत्न जरूर सुरू आहे. मात्र यावेळेचा फटका हवेत खेळलेत. डाऊन द बॉल. फिल्डर चूक झालेली आहे. कॅच ड्रॉप झालेली आहे. मात्र त्याचा जास्त नुकसान होणार नाहीये या मॅच मध्ये. आता पुढे कौसा संघ वॅलेट चेंडू टाकले 3 तर विजय निश्चित कौसाचा असणार आहे. 3 मध्ये करायचे 21. 3 सिक्सर 18 होतील. विकेट मिळेल खेळाडू बाद. दोन चेंडू आता निर्णायक शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये विजय करत 21 धावेची गरज आहे. मॅच मध्ये मात्रेपाडा संघ थोडासा मागे राहिला. पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये जरूर चांगली कामगिरी मात्रेपाड्याची होती. ज्या अनुषंगाने केलेली बॉलिंग आपण बघितली. योगेशची बॉलिंग, राजेशची बॉलिंग, त्याच्यानंतर अजयने केलेला कमबॅक. यावेळेस हा देखील चांगला चेंडू डॉट. एक लीगल चेंडू आता टाकायचे. सेमीफायनल मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कौसा आणि आता मात्र सामना रंगणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये काकडवाल टीम मध्ये. एक मलंगडचा संघ जरूर या स्पर्धेमधून बाहेर होते. मात्र दुसरा देखील मलंगडचा संघ येतोय. रिवर्स करण्याचा प्रयत्न. मात्र हा सामना भरपूर धावेनं तब्बल बघतो आपण 20 धावेनं हा सामना जिंकलेला टीम कौसा. अभिनंदन कौसा संघ. हार्ड लक टप लक. मात्रेपाडा
चला आपण लगेच टॉस करूया. या कॅप्टन प्लीज, कौसाचे कॅप्टन पाऊशे. चला आपण पोहोचा लगेचच VIP डाईज वरती. 4 ओव्हरचा अजून एक आपल्याला सामना पाहायला मिळेल मैदानामध्ये. सेमीफायनल सेकंड आणि यमाचा मानद मॅच खेळाडू यमाचा मानद मॅच खेळाडू निलेश भोईर ज्यानं 20 धावा देखील केल्या. चांगली बॉल